आपण लॉ करिअरविषयी माहिती पाहतो आहोत. तर लॉ केल्यानंतर LLBची डिग्री पूर्ण केल्यानंतर भले ती 3 वर्षाची असू दे किंवा 5 वर्षाची असू दे, जेव्हा तुम्ही LLBची डिग्री पूर्ण करता त्यावेळेस तुमच्यासमोर डिफरंट करिअर ऑप्शन्स ओपन होतात. मग हे जे डिफरंट करिअर ऑप्शन्स आहेत त्यातलं पहिलं करिअर ऑप्शन हे की ॲडव्होकेट. आपण लॉला जेव्हा जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये हीच कन्सेप्ट असते की आय वॉन्ट टू बिकम ॲन ॲडव्होकेट. माझ्या नावासमोर ॲडव्होकेट लागलं जावं आणि ती एक नोबल डिग्री आहे, शिवाय क्लास 1 ऑफिसरची डिग्री आहे. हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं आणि आपल्याला इमॅजिन करतो ब्लॅक कोटमध्ये आणि मग आपण त्या ठिकाणी आपण अभ्यास करायला लागतो. आणि दिस वन इज द फर्स्ट ऑप्शन की तुमची LLB डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जे फेस करता, तुम्ही पहिल्यांदा जे तुमच्या डोक्यात येतं ते ॲडव्होकेट. ओके, तर ॲडव्होकसी इज वन ऑफ द करिअर ऑप्शन आफ्टर LLB पूर्ण झाल्यानंतर पहिलं करिअर ऑप्शन येतं किंवा एक करिअर ऑप्शन आहे ते ॲडव्होकेट बनणं. चूजिंग दिस पाथ कॅन प्रॅक्टिस इन द कोर्ट्स. याचा अर्थ काय आहे की तुम्ही एक रस्ता निवडता LLB झाल्यानंतर, तर कशासाठी, तर कोर्टामध्ये जाऊन प्रॅक्टिस करण्यासाठी. नोट दॅट the aspirants have to qualify the examination conducted by the All India Bar Council first in order to qualify for their practice. सर्वात आधी काय होतं, तुमची LLBची डिग्री पूर्ण होते, तुम्ही कोर्टातही जायला चालू करता, पण तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करायची असते, जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायची असते, अशा वेळेस तुम्हाला सर्वात आधी ऑल इंडिया बार काउन्सिलची एक्झाम द्यावी लागते. ही परीक्षा असते तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर. वन्स दे एनरोल देअर विथ द ऑल इंडिया बार काउन्सिल दे कॅन ऑप्ट टू प्रॅक्टिस इन एनी कोर्ट अक्रॉस द कंट्री. एकदा का तुम्ही बार काउन्सिलची एक्झाम पास झाला, तुम्हाला एनरोलमेंटचा नंबर मिळाला की तुम्ही भारतभर कुठल्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकता. बिफोर बिकमिंग अ गुड ॲडव्होकेट एव्हरी ॲस्पिरंट हॅज टू फर्स्ट gather some experience as a junior assistant with a senior advocate. ॲक्च्युली कसं आहे की आपल्याला आपलं अकॅडमिक वेगळं असतं, आपण अकॅडमीमध्ये वेगळं शिकलो असतो आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण कोर्टामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला कोर्टामध्ये कळतं की इथं तर वेगळं आहे सगळं काही. तिथले स्किल्स शिकण्यासाठी आपल्याला कुणीतरी, आपण काय करतो, एखादे सिनियर लॉयर जे असतात, ज्यांची 10 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे किंवा जे नावाजलेले आहेत, अशा ॲडव्होकेटकडे आपण ॲज अ ज्युनियरशिप म्हणून जॉईन करतो. हे कंपल्शन नाही आहे, तुम्ही पहिल्या दिवसापासून तुमच्या केसेस हँडल करू शकता इफ यू हॅव अ नॉलेज अबाउट दॅट. पण जर नॉलेज नसेल आणि आपण जर समजा सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी आपल्याला घाबरल्यासारखं होतंच, अशा वेळेस आपण एखाद्या सिनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली जेव्हा काम करायला लागतो त्यावेळेस काय होतं की तुम्हाला नॉलेज येतं, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात कोर्टातल्या ते कळतात आणि तुम्ही तिथं ॲज अ ज्युनियर म्हणून प्रॅक्टिस करता ॲज अ सिनियर ॲडव्होकेटकडे. दिस इन्व्हॉल्व्स ड्राफ्टिंग फाईल्स अँड स्टडिंग लीगल डॉक्युमेंट्स अँड केसेस. मग तिथं तुम्ही काय काय शिकता, तुम्ही डॉक्युमेंट्स ड्राफ्ट कसे करायचे किंवा लीगल डॉक्युमेंट्स कसे वाचायचे, किंवा केसेस कशा हँडल करायच्या, किंवा कोर्टामध्ये कुणाशी कसं बोलायचं, कुठे जाऊन काय सबमिट करायचं, हे सगळं तुम्ही सिनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली शिकत असता. म्हणून सिनियर ॲडव्होकेटला जॉईन करायचा असा सल्ला दिला जातो. पण हे कंपल्शन नाही, यू कॅन. दिस हेल्प्स देम गेन अ लॉट ऑफ पर्स्पेक्टिव्ह अबाउट द लॉ. याच्यामुळं काय होतं, आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज मिळत जातं लॉ संदर्भातलं, कोर्टाच्या संदर्भातलं. देअरफॉर आफ्टर नोईंग अ व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ द लॉ दे वूड बी रेडी टू वर्क ॲज ॲन इंडिपेंडंट लॉयर. आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसचं तुमचं सर्टिफिकेट येतं, तुमचं एनरोलमेंट येतं, त्याहून जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही पहिल्या दिवसापासून केसेस हँडल करू लागता. पण जर समजा तुम्ही एखाद्या सिनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली जर काम केलं तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकता लॉ संदर्भातल्या. दे वूड बी रेडी टू वर्क ॲज ॲन इंडिपेंडंट लॉयर. आणि मग तुम्ही इंडिपेंडंट लॉयर म्हणून सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. कधी कधी काही हुशार लोक 1 महिन्यात शिकतात, कधी काही 8 दिवसातच सगळ्यांना कळतं, किंवा आधीच काही लोक नॉलेज मिळवून बसतात जेव्हा ते लास्ट इयरला असतात आणि मग डायरेक्टमध्ये आपलं एनरोलमेंट झालं, आपल्या प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट आलं की ते काय करू शकतात, कोर्टामध्ये काम करू शकतात स्वतःचं इंडिपेंडंट. द LLB करिअर ऑप्शन आर प्लेंटी व्हेन इट कम्स टू द डिफरंट ब्रांचेस ऑफ लॉ यू कॅन प्रॅक्टिस इट. आणि LLB करण्यासाठी आपलं कुठल्याही ठराविक शाखेतूनच यायला पाहिजे असं नाही. तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स कुठलेही स्टुडंट असाल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, LLB पूर्ण करू शकता. आणि हे जे आहे तुम्ही ॲडव्होकेट म्हणून अगदी तुमचं वयाच्या 100पर्यंत प्रॅक्टिस करू शकता. मग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. कधी तुम्ही सिव्हिलची प्रॅक्टिस करू शकता, क्रिमिनलची प्रॅक्टिस करू शकता किंवा सगळ्याचीच प्रॅक्टिस करू शकता.
तुमच्या म्हणजे ॲडव्होकेसीमध्ये आपण सेपरेशन असं करू शकत नाही की हा सिव्हिलचा लॉयर आहे, हा क्रिमिनलचा लॉयर आहे, असं नाही. ज्याची ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस चालू असते ते तुम्ही करू शकता. थँक्यू.